तर या ठिकाणी आपण हे वाक्य इंग्रजीत बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. वाक्य काय आहे? संध्या सकाळी लवकर उठते. आता यातला काळ आहे साधा वर्तमान काळ. बघा, उठते, उठतो असं जर असेल तर साधा वर्तमान काळ असतो मराठीमध्ये. आता इंग्रजीमधला सुद्धा काळ सांगतो. अगोदर वाक्य बनवूया. काय करायचं पहा. संध्या या पहिल्या शब्दाला द्यायचा 1 क्रमांक, नंतर जायचं डायरेक्ट शेवटच्या शब्दाकडे, त्याला द्यायचा 2 क्रमांक, आणि इथून मागे उलट क्रमाने क्रमांक देता यायचं. पहा, इथे 3 आणि इथे 4. चला बनवूया वाक्य. क्रमांक 1 ज्या शब्दाला दिला आहे तो शब्द 1 क्रमांकाला लिहायचा. संध्या, SANDHYA, संध्या. तर 2 क्रमांकाचा शब्द उठते, वेक्स अप, वेक्स अप, वेक्स अप. आता इथे यस का लागला ते पण सांगतो. पहा, उठते, वेक्स अप. नंतर 3 नंबरला आहे लवकर. लवकर म्हणजे अर्ली, EARLY, अर्ली. आणि सकाळी, सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग, इन द मॉर्निंग. आता इथं कमेंट येतात की इन द का लिहिलं. बऱ्याच व्हिडिओमध्ये वेगवेगळे काही शब्द जर वापरले तर कमेंट येतात की इथं हे का वापरलं. तर पहा, अगोदरच सांगतो इन द मॉर्निंग का वापरलं. तर सकाळ म्हणजे मॉर्निंग, सकाळ म्हणजे मॉर्निंग, आणि सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. चला, आता इथे यस का लावलं ते सांगतो. पहा, वाक्य आहे साधा वर्तमान काळ. इंग्रजीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये करता जर तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर मुख्य क्रियापदाला एस किंवा ES प्रत्यय लागतो. ही गोष्ट लक्षात असू द्या. आता इथं संध्याऐवजी जर आय असतं, आय, तर इथं यस लागलं नसतं. आय वेक अप असं झालं असतं. आय वेक अप, यू वेक अप, वी वेक अप. मग यस किंवा ES कधी लागतं बघा. नाव असेल, नाव, किंवा ही किंवा शी किंवा इट, हे तृतीय पुरुषी एकवचनी करते असतील तरच इथं साध्या वर्तमान काळामध्ये म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये मुख्य क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसाठी तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.